बातमी आहे पुण्यातली. पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ICT अकॅडमीनं एक खास असं ॲनिमेटेड ई-लर्निंग सॉफ्टवेअर तयार केलंय. हे सॉफ्टवेअर 1ली ते 10वी उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरलं असून या सॉफ्टवेअरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाहूयात ही विशेष बातमी. या सॉफ्टवेअरचं लोकार्पण महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर PA इनामदार आणि उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी केलं आहे. आदिल प्रकाशननं हे सॉफ्टवेअर बाजारात आणलंय. मराठी वाहिनीच्या प्रतिनिधीनं डॉक्टर PA इनामदार आणि आबेदा इनामदार यांच्याशीही संवाद साधला. जाणून घेऊयात या सॉफ्टवेअर बद्दलची अधिक माहिती. आश्चर्य असं आहे की महाराष्ट्र शासनानं इंग्रजी माध्यमासाठी सॉफ्टवेअर तयार केला 1ली ते 10वीच्या सर्व विषयाच्या संदर्भामध्ये. मराठीच्या संदर्भामध्ये तयार केला शासनानं आणि उर्दूच्या संदर्भामध्ये केलेलाच नाही. आणि आम्ही ही उणीव लक्षात घेऊन म्हणजे जवळजवळ किती जवळ 5-6 हजार शाळा आहेत उर्दू माध्यमाच्या. मग शासनाच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आहेत, म्युन्सिपॅलिटीच्या आहेत, प्रायव्हेट आहेत. आणि ह्या शाळांच्यासाठी उर्दू माध्यमाच्या आणि हजारो नाही लाखो विद्यार्थी आहेत शिक्षण घेणारे. सॉफ्टवेअरच नाही. तर आम्ही ते तयार केलेलं आहे आणि ते ॲनिमेशनच्या माध्यमातून तयार केलेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि त्याचं आमची आपल्याला विनंती आहे की ह्या गोष्टी एकतर आपण त्याला थोडं तोंड फोडलं पाहिजे. दुसरं हे जो सॉफ्टवेअर आम्ही तयार केलेला आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत, शिक्षकांच्यापर्यंत आणि मॅनेजमेंटच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल हे पोहोचवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आपण हा विषय पुढे न्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आता हे जे आम्ही उर्दू माध्यमाचं सॉफ्टवेअर 1ली ते 10वीपर्यंत तयार केलेलं आहे ॲनिमेशनच्या मार्फत अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचं जे वितरण किंवा त्याला लहान मुलांच्यापर्यंत, शिक्षकांच्यापर्यंत, प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी आमच्याबरोबर काम केलेलं आहे आदिल प्रकाशनजी. त्यांच्याकडे आम्ही ते सोपवलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही बाब त्यांच्यामार्फत याच्यासाठी पोहोचेल कारण त्यांना अशा स्वरूपाच्या नवीन नवीन गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत, शाळेपर्यंत, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावापर्यंत पोहोचवण्याची पहिल्यापासून त्याचा अनुभव आहे. आणि त्यामुळं एक वेगळ्या जगामध्ये हे विद्यार्थी येऊ शकतात. उपाध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आमच्यातर्फे 1ली ते 10वी उर्दू माध्यमासाठी जे टेक्स्टबुक्स आहेत ते सगळे आम्ही उर्दूमध्ये सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. त्यामध्ये ॲनिमेशन आहे, बाकीचं सगळं त्यामध्ये घातलेलं आहे. आणि जे टेक्स्टबुक आहेत किंवा त्यांचं जे सिलेबस आहे ते मराठीमध्ये जसं आलेलं आहे आणि इंग्लिश माध्यमांचे सुद्धा मुलांना आलेलं आहे. पण उर्दू मीडियमच्या मुलांसाठी कुठलंही सॉफ्टवेअर नव्हतं आणि हे मी तयार केलेलं आहेत. हे अवेलेबल आहेत आणि आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. कारण आता सध्याच्या स्थितीमध्ये जे ई-लर्निंग आहे किंवा डिजिटल लर्निंग आहे त्यामध्ये घरी बसूनसुद्धा विद्यार्थी आणि पालक हे ते नॉलेज किंवा ती जे त्यांचं जे शिक्षण आहे ते होऊ शकतं. आणि त्यासाठी उर्दू माध्यमाचे ग्रामीण भागातले छोट्या छोट्या गावात जिथे आपले शिक्षक मिळत नाही आहे, जिथे त्यांना चांगलं गायडन्स मिळत नाही आहे, तिथे हे सॉफ्टवेअर खूप उपयोगी होणार आहेत. मला वाटतं की याचा उपयोग शिक्षकांसाठी सुद्धा होणार आहे. त्याचा उपयोग त्यांनी केलं तर कसं शिकवायचं म्हणजे मेथडॉलॉजी काय असलं पाहिजे हे सुद्धा त्यातनं कळेल. आणि मुलांना घरी बसून ही सगळी माहिती, ही सगळी इन्फॉर्मेशन, ही सगळं नॉलेज त्यांना मिळेल. आणि मला असं वाटतं की शासनाने सुद्धा याबद्दल त्यांनी त्याची नोट घेतलेली आहे, नोंद केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा असं त्याला खूप अप्रिशिएट केलं आहे. त्यांनी खूप त्यात सांगितलेलं आहे की हे चांगलं आहे. प्रश्न एवढंच आहे की याला खूप खर्च करून आम्ही तयार केलेलं आहे. तर जिथे जिथे त्यांना अवेलेबल असेल किंवा घेता येईल त्यांनी ते खरेदी करावं. या सॉफ्टवेअरसाठी सुमारे 60 लाख रुपये खर्च आला असल्याचं आदिल प्रकाशनचे संचालक कामिल शेख यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात सॉफ्टवेअर अवेलेबल नव्हता त्यामुळे आम्ही ते उर्दू माध्यमासाठी सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. हे सॉफ्टवेअर जे आहे उर्दू माध्यम ई-लर्निंग ॲनिमेटेड सॉफ्टवेअर आहे आणि हा सॉफ्टवेअर असा आहे का ॲनिमेशनप्रमाणे हे सॉफ्टवेअर सगळं तयार केलेले आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये जसं मुलांना कार्टूनप्रमाणे मोटू पतलू, डोरेमॉन सिरियल वगैरे असतात त्याप्रमाणे ते सगळं ॲनिमेशन तयार केलेले आहे. आणि तयार केलेल्यापासून पाठ्यपुस्तक आधारित जे आपले बालभारती महाराज सिलेबस आहे, महाराज गव्हर्नमेंटचे जे सिलेबस आहे पाठ्यपुस्तक आधारित
सिलेबस आम्ही तयार केलेले आहे उर्दू माध्यमसाठी. आणि त्याच्यासाठी त्या सॉफ्टवेअरने मुलांचा पण फायदा होईल आणि शिक्षकांचा पण फायदा होईल. आणि तो जो सॉफ्टवेअर आहे तो आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये टोटल 11,000 शाळा आहे जवळजवळ. त्याच्यापेक्षा 7,000-7,500 शाळा जे आहेत ते अनुदानित शाळा आहेत. आणि आमच्याकडे शिकायला जे आहेत त्या टोटल 18 लाख विद्यार्थी आहेत उर्दू माध्यमचे. महाराष्ट्रातला कॉर्पोरेशन असोल, महानगरपालिका असोल, नगरपालिका असोल किंवा जिल्हा परिषदची शाळा असो किंवा प्रायव्हेट शाळा असो, असं सगळं मिळून ते शाळा 18 लाख आमच्याकडे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात. त्या मुलांसाठी आणि त्या शिक्षकांसाठी हे सॉफ्टवेअर तयार झालेले आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ते सॉफ्टवेअरचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि त्या सॉफ्टवेअरचा फायदा होईल नक्की. कारण त्या सॉफ्टवेअरमध्ये कमीत कमी 5 वर्षाची सगळं मेहनत आहे. आणि त्या मेहनतीसाठी ते सगळं एक्सपर्ट शिक्षक मिळून ते आम्ही तयार केलेले आहे. आणि ॲनिमेशन पण एक आमचे तन्वीर इनामदार सर आहे, त्यांनी ते सगळं ॲनिमेशन बनवलेले आहे. त्यांची टीमने ते ॲनिमेशन तयार केलेले आहे. आणि बरेच शिक्षकांनी मिळून ते खूप मेहनतीने ते सॉफ्टवेअर तयार झालेले आहे. पाठ्यपुस्तक आधारित सॉफ्टवेअर आहे हा सॉफ्टवेअरमध्ये 1ली ते 10वी पर्यंत आम्ही पूर्ण सिलेबस तयार केलेले आहे. पहिलीचं सॉफ्टवेअर असं आहे का 1लीच्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही सर्व विषय दिलेले आहे. 1ली ते 10वी मध्ये सर्व विषय दिलेले आहे. आणि तो सॉफ्टवेअर जे आहे आम्ही पेनड्राईव्ह किंवा मोबाईल टॅब आणि ऑनलाईन असं आम्ही प्रोव्हाइड करून देतो आहे. महाराष्ट्रात 11,000वर उर्दू शाळा असून सुमारे 32,000 शिक्षक आणि 18 लाख विद्यार्थी आहेत. या नव्या सॉफ्टवेअरचा फायदा होणार आहे. मराठीयन ठसका तर लागणारच.